तर या एक्सप्रेसवेवरील कोंडीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला। कोंडीमुळे दूध भाजीपाला महागण्याची शक्यता आहे। मुंबई ठाण्यात दुधाचा पुरवठा 50% घटण्याची शक्यता आहे। महामार्गावर दूध वाहून नेणारे ट्रक आणि टँकर अडकले। त्यामुळे एक्सप्रेसवेवरील कोंडीचा आता सर्वसामान्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबई ठाण्यात दुधाचा पुरवठा 50% घटण्याची शक्यता ही वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मयुरी देवरे यांच्याकडून। मयुरी, आता या एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांनाही बसू शकतो। दूध आणि भाजीपाला महागण्याची शक्यता आहे, काय अधिक तपशील? आपण बघू शकतो हा एक्सप्रेसवेवरचा अपघात जेव्हा झाला त्यामुळे टँकर पलटला होता आणि सुमारे 30 ते 32 तास सामान्य नागरिक, दुधाचे टँकर, भाजीपाला जो पुरवठा करतो त्याचे टँकर हे त्या एक्सप्रेसवेवरती अडकले होते आणि त्यामुळेच मुंबई ठाण्यात दूध पुरवठा 50% घटना होणार आहे आणि सर्वसामान्यांना या अपघाताची आणि या वाहतूक कोंडीचा फटका हा सर्वसामान्यांना लागताना आपल्याला दिसून येतोय। अंकिता, निश्चित धन्यवाद मयुरी आपण दिलेल्या या माहितीसाठी।